11वा धडा आहे गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तराची व्याख्या बघा. भागाकार रूपात केलेल्या तुलनेस गुणोत्तर असे म्हणतात. सराव संच 28 मधला पहिला प्रश्न आहे की खालील प्रत्येक उदाहरणात, अजून काही उदाहरण द्यायचे तर आपल्याला एक एक क्रमाक्रम घेऊया आपण. खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. ही 24 ही पहिली संख्या आणि 56 ही दुसरी संख्या. आणि काय म्हणले गुणोत्तरात? भागाकार रूपात केलेल्या तुलनेला गुणोत्तर म्हणतात. मग आपण तुलना करूया यांची. 24 आस 56 किंवा 24 ला 56 असं म्हणतात त्याला. आता बघा 24 भागिले 56. मग आता मला सांगा या दोन्ही संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल? कितीच्या पाड्यात आहे? 8च्या पाड्यात आहेत, म्हणून 8 ना. दोघांनाही 8 नेच भाग घालायचा. मात्र 24 भागिले 8 आणि छेदस्थानी 56 भागिले 8. मग मी काय करणार आता? भागाकार करून घेतो. 8 1 8, 8चा पाडा 56 पर्यंत म्हणायचा. 8 7 56, 7चा भाग असला. परत 8 ने 24 ला भाग घालायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. काय शिल्लक राहिलं? 3/7. मग पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी काय गुणोत्तर आले? 3 आस 7 किंवा 3 ला 7. 3 आस 7 हे 24 चे 56 शी असलेले गुणोत्तर असं पण लिहू शकता. म्हणून 24 चे 56 शी असलेले गुणोत्तर 3 आस 7 आहे किंवा 3 ला 7 आहे. या सराव संच 28 मधलं दुसरं एक्झाम्पल आहे. खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा म्हणते. प्रमाण काढा. आता 63 चे 49 ची असलेले प्रमाण. पहिली संख्या आहे 63, दुसरी संख्या आहे 49. मग 63 आस 49 किंवा याला भागाकार रूपात केलेल्या तुलनेलाही गुणोत्तर म्हणता येते. 63 भागिले 49. तर या दोन्ही संख्यांना कितीने भाग जातो? 7 ने भाग जातो. म्हणून दोघांनाही 7 ने भाग घालूया आपण. 63 भागिले 7 छेदस्थानी 49 भागिले 7. आता मी प्रत्यक्ष भागाकाराची क्रिया कंप्लीट करतो. 7 ने 49 ला भागायचं. 7 1 7, 7 7 49. 7 ने 63 ला भागायचं. 7 1 7, 7 9 63. किती आला? 9/7 म्हणजे 9 ला 7 किंवा 9 ला 7. तर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण मिळतं. म्हणून पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण प्रमाण 9/7 आहे. तिसरं गणित आहे की पहिली संख्या इथं 52 आहे, दुसरी 65 आहे. 52 चे 65 ची असलेले प्रमाण. तर लिहतो असं. 52 चे 65 शी असलेले प्रमाण. आता यालाच 52 आस 65 तसेच 52 भागिले 65 असं लिहिता येईल. मग आता या दोन्ही कितीच्या पाड्यात आहेत? तुम्हाला माहिती आहे की 13च्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत. म्हणून 52/65. 52 ला कितीने भागू मी? 13 ने. आणि 65 ला पण 13 नेच भागू. मग आता मी प्रत्यक्ष भागाकाराची क्रिया कंप्लीट करून घेतो. 13 1 13, 13 5 65. परत 13 ने 52 ला भागणार आहे मी. 13 1 13, 13 चोक 52. भाग बसणार 4 चा. 4/5 किंवा 4 आस 5. मग खाली उत्तरात लिहायचं 52 चे 65 चे असलेले प्रमाण 4 आस 5 आहे. 52 चे
65C असलेले प्रमाण च्या आसपास आहे. तर पुढचं चौथं गणित आहे 84 चे 60C असलेले प्रमाण. आता लिहून टाकतो मी 84 चे 60C असलेले प्रमाण तर बघा आता असं पण लिहू शकतो मी 84 चे 60C असलेले प्रमाण किंवा 84/60. मला माहिती आहे आता हे दोन्ही संख्या 12 च्या पाड्यात आहेत म्हणून दोघांनाही मी 12 ने भागणार आहे. बरोबर 84/60 त्याला आपण 12 ने भाग घालूया आणि 84 ला पण 12 नेच भाग घालूया. मी प्रत्यक्षात आता भागाकाराची क्रिया कंप्लीट करणार आहे. 12 × 12 12 पंचे 60 5 चा भाग बसला. 12 ने 84 ला भाग घालूया. 12 × 12 22 7 84 7 चा भाग बसला. शिल्लक काय राहिलं वर अंशस्थानी 7 छेदस्थानी 5 म्हणजे 7 ला 5. पहिली संख्या होती 84 चं प्रमाण 7 60 चं 5 म्हणजे 84 चे 60C असलेले प्रमाण 7/5 म्हणून 84 चे 60C असलेले प्रमाण 7/5 आहे. 7/5 आहे किंवा 7 ला 5 आहे.